रील्सच्या नादात बसला भीषण अपघात. चालत्या बसमध्ये ड्रायव्हरची रील महागात. समृद्धीवर मेहकर टोल नाक्याजवळ बस पलटी, चिमुकला दगावला, 25 जण जखमी. बुलढाणा जिल्ह्यात अपघाताचा भीषण थरार समोर आलाय. बस चालक आणि वाहकाकडून मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात भयंकर अपघाताची घटना घडलीय. समृद्धी महामार्गावर मेहकर टोल नाक्याजवळ एका खासगी प्रवासी बसचा हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात ड्रायव्हर आणि क्लीनरच्या मोबाईलच्या नादापायी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या भीषण अपघातात 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला, तर 25 प्रवासी जखमी झालेत. नेमकं काय घडलं पाहूया. समृद्धी महामार्गावर अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुसदकडे एक खासगी प्रवासी बस जात होती. समृद्धी महामार्गावर सकाळी 6च्या सुमारास या बसला भीषण अपघात झाला. या बसमध्ये 25हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यावेळी चालक आणि वाहक हे मोबाईलवर रील बनवत होते. रील्सच्या नादात हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पाहूया प्रत्यक्षदर्शी प्रवासी काय म्हणाले. गाडीने आलेली सकाळी 3-3:30 वाजता ड्रायव्हर बदललेला. ड्रायव्हर बदलून नंतर मग तो एक क्लीनर आणि एक पॅसेंजर मिळून ड्रायव्हरची रील करत होते मोबाईलवरती. रील करता ती मोबाईल दाखवत ड्रायव्हरच्या हातात दाखवत बघ रील जशी केली कशी झाली बघ, छान आहे का अशी बघ. गाण्यावर ड्रायव्हर नाचू लागला, असे फॉलो करून नाचतो ड्रायव्हर स्वतः. म्हणजे त्याचे मोबाईल बघणं, तंबाखून थुकणं हे असे करता होते. म्हणजे चालू त्यांचं कमीत कमी ते बसल्यापासून ते नाटक करत होतं. ड्रायव्हर स्वतः बोललो की बाबा पुढं बघ तो केलं तुला काय करायचं गप आम्ही रील करतोय असं म्हणून त्यांनी ते रील करत होता. आणि टोल नाका समोर आला, त्यातलं टोल नाक्याचं लक्ष नव्हतं अजिबात. टोल नाका त्याने टोल नाका समोर बघितला, ब्रेक मारला आणि जागेवर गाडी फिरवली, गाडी पलटी झाली. कॅबिनमध्ये किती जण बसले होते? जवळपास 7-8 जण होते कॅबिनमध्ये. हो, कॅबिनमध्ये तुम्ही पण होता? स्वतः मी कॅबिन टावरच्या पाठी होतो बसेल. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की बस रस्त्याच्या मधोमध पलटी झाली आणि पुढे सरकली. त्याचवेळी आणखी एक गाडी या बसला येऊन धडकली. दरम्यान अपघातग्रस्त खासगी बस दुसऱ्या कारवर आदळल्यानं कारचं मोठं नुकसान झालं. मेहकर टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत करत जखमींना बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं. प्रथमतः ही बस नागपूर मुंबई साईडनं वरतून आली. ड्रायव्हर गाडी टर्न मारायच्या नादात गाडी पलटी झाली खाली. इकडनं ही जी दुसरी 4 व्हीलर आहे मेकरून एंट्री करून समोर चालली होती. या गाडीला येऊन ती गाडी पडली, घासत आली डायरेक्ट आणि या गाडीला येऊन भिडली. तेवढ्यात आम्ही बघितलं, आरडाओरड केली. MSF वाली टीम, फायरवाली टीमला बोलवून घेतलं आणि नंतर त्यातले मग पेशंटला काढायला सुरुवात करून टाकली. 15 ते 20 जण काढून हॉस्पिटलला पाठवून दिलं. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ मेहकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं, पण तिथं डॉक्टर उपलब्ध न झाल्यानं काही प्रवाशांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. जखमी प्रवासी अपघाताबद्दल काय म्हणाले पाहूया. समृद्धी महामार्गावरून जात होती. कुठून आली गाडी? मुंबईवरून पुसदला जात होती. बर. तर जस्ट आपण टोल नाका क्रॉस केला ना, तिथे त्यांना काही कंट्रोल झाली नाही गाडी, तर ब्रेक दाबलाय त्यांनी. तर ते ब्रेक दाबला तशीच ती गाडी पलटी झाली. बर. तर त्याच्यामध्ये एक बाळाचा जीव पण गेलाय आणि बाकीच्यांना थोडं मार आहे. म्हणजे थोडं नाही जास्त तिकडे पण गाडी आम्ही भरपूर जणांना ते काढले गाडीमध्ये. किती वेळ झाले इथे येऊन तुम्हाला? येऊन 10-15 मिनिटं झाली. या अपघातात एका 1.5 वर्ष चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर 25 प्रवासी जखमी झाले. या जखमींमध्ये 6 प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण रील्सचा नाद प्रवाशांना महागात पडल्यानं याबाबत कारवाईची मागणी होतीये. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.